जनतेचे काय आभार मानाल आणि कशा पद्धतीने तुम्ही विकास करणार आहात? सर्व हा माझा विजय असून सर्व जनतेचा विजय आणि फक्त आमची एक सीट गेलं तेवढंच आम्हाला दुःख आहे. बाकीच्या आमच्या तिन्ही सीटांना आमचं 100% पॅनल लागणार होतं ते थोड्या मताने गेलेलं आहे. प्रस्थापित पक्षांच्या विरोधात ही लढाई होती भाऊ. अपक्ष लढाई कशा पद्धतीने राहिली? जनता आपल्याशी इतकी भरघोस मताने विजय केला. जनता पहिल्यापासून आमच्या पाठीशी होती. लोक जनतेची दिशाभूल करत होते. जनतेने आम्हाला प्रचंड साथ दिलेली आहे. त्यामुळे आमचा विजय झालेला आहे. प्रस्थापित पक्षांकडून मोठ्या प्रमाणात पैशाचा पाऊस पाडण्यात आला. 100% अपक्ष निघालात. ही कमाल कशी साध्य केली? नाही हा जनतेचा विजय आणि ते पक्षावाले होते. आमच्या मागे जनता होती. त्यांच्याकडे नेते होते, सगळे पक्षावाले होते, पण आमच्या मागे जनता असल्यामुळे आमचा विजय झालेला. सागर भाऊ, अनेक वर्षापासून लोकसेवेत आहात आपण आणि राजकीय सामाजिक चळवळी सुद्धा आपलं योगदान आहे आणि आज खऱ्या अर्थाने जनतेने आपल्याला जो आशीर्वाद दिला, काय सांगाल जनतेला? काय आभार माना? जनतेचे खूप खूप आभार की आमच्या सगळ्याला निवडून दिलं आणि यापुढे आम्ही जे शब्द दिलता की एक दिवस आम्हाला द्या, 5 वर्ष आम्ही जनतेसाठी राहू, आम्ही त्याच्यावर काय म्हणू. महापालिकेचं लोकसेवेचं महत्वाचं पद आपल्याला दिलेलं आहे. प्रभागाचं शहराचाही सर्वांगीण विकासाचा दृष्टिकोन आहे. परभणी शहर थोडं मागं पडलेले बऱ्याच विकासामध्ये. काय सांगाल, कसं करणार? आता पुढे गेलं ठरवू आता कसं हे करायचं. थँक्यू.